एस.टी. प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्या मागणीसाठी दिग्रसला आज संपूर्ण तालुक्यातील बंजारा समाज एकवटला। मोर्चाने धारण केले विराट रूप। आज दिनांक सप्टेंबर 15 रोजी सोमवारला दिग्रस येथील नवीन बसस्टँडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वंदनीय वसंतराव नाईकसाहेब यांच्या पुतळ्याजवळ बंजारा कृती दल, गोरसेना, राष्ट्रीय बंजारा परिषद ह्यासारख्या गोर संघटनांच्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने संपूर्ण तालुक्यातील बंजारा समाज आज दिग्रसला एकवटला। महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच बंजारा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत मोठा अन्याय झाल्याची भावना समाजाने बोलून दाखविली। स्वातंत्र्यापूर्वी गुन्हेगार जमात असा शिक्कामोर्तब झालेल्या समाजाला आज स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावरही योग्य न्याय मिळाला नाही असे परखड विचार समाजाने बोलून दाखविले। आज बंजारा समाजाला देशाच्या विविध राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले आहे, त्यामुळे बंजारा समाज राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या मागासला आहे। तेलंगणा, कर्नाटक इत्यादी राज्यामध्ये एसटी असलेला बंजारा समाज महाराष्ट्रात मात्र विमुक्त जातीय (VJA) प्रवर्गात मोडतो तर कोण्या राज्यात ओबीसी प्रवर्गात येतो। त्यामुळे एक देश, एक संविधान, एक आरक्षण या तत्वावर बंजारा समाजाला एसटी, शेड्युल्ड ट्राईब, प्रवर्गातून आरक्षण मिळायलाच पाहिजे अशी सर्वसामान्य बंजारा समाज बांधवांची न्यायरास्त मागणी आहे। हैदराबादच्या निजाम सरकारच्या नोंदीतही बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात असल्याची भावना समाजाने व्यक्त केली। आम्ही दुसऱ्या कुणाचे आरक्षण आम्हाला द्या असे सांगत नसून आमच्या हक्काचेच आम्हाला वेळेवर द्या असे समस्त समाज बांधवाचे म्हणणे आहे। ठीक सकाळी 11:30 वाजता तालुक्यातील सकल बंजारा बांधवांमार्फत नाईक साहेब यांच्या पुतळ्याजवळून सुरू करण्यात आलेल्या या मोर्चाने जसंजसे पुढे जातो तसतसे विराट रूप घेण्यास सुरुवात केली व मोर्चा धडकी भरविणारा विराट मोर्चा झाला। तरी हा मोर्चा शांतीपूर्ण व समन्वयरित्या पोलीस प्रशासनाला सहकार्य करत शिस्तीत सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून, जुना बसस्टँड, लाठीवाला पेट्रोल पंप मार्गे, तहसील कार्यालय दिग्रस येथे दाखल झाला। संपूर्ण रस्त्याने बंजारा समाज एकच लाल, सेवालाल, एक बंजारा, लाख बंजारा, गोर भाई के सम्मान गोर समाज मैदान में अशा घोषणा देत समाज बांधवांनी परिसर दणाणून सोडला। सदर विराट मोर्चा तहसील कार्यालय परिसरात पोहोचल्यावर लखनभाऊ, प्रेमसिंग महाराज आदी मान्यवर व्यक्तींनी समाजाला मार्गदर्शन करताना आपल्या भूमिका मांडल्या व समाजाच्या पुढील दिशानिर्देशानुसार कार्य करा असे निक्षून सांगून शांततेने घरी जा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे निर्देश समाजाला दिल्यावर सकल समाज बांधव आपापल्या घराकडे रवाना झाली। त्यानंतर समाजातील प्रतिनिधिक मंडळींनी दिग्रसचे तहसीलदार साहेब यांच्या केबिनमध्ये जाऊन आपल्या सकल बंजारा समाजाच्या वतीने मागणीचे निवेदन तहसीलदार साहेब दिग्रस यांना सुपूर्द केले। मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी दिग्रस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री वैजनाथ मुंडे सर आपल्या पोलीस दलासह सुरुवातीपासूनच जातीने हजर होते। कुठलेही गालबोट न लागता मोर्चा शांततेत पार पडला। इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट।
गोर बंजारा कृती उत्सव आरक्षण समितीच्या वतीने व गोर सेनेच्या माध्यमातून आज दिग्रस या तहसीलवर आपण आलेले आहोत। सगळ्यांना मुद्दा माहीत आहे, मागील मराठा आरक्षणामध्ये बसताना फडणवीस साहेबांनी काही शब्द दिलेला आहे जरंगा पाटलांना की 2 तारखेच्या GR-नुसार किंवा हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ। आमचं सुद्धा या सरकारला म्हणणं आहे की जर हैदराबाद गॅजेट जर लागू करत असाल तर त्यामध्ये गोर बंजारा समाजाचं सुद्धा लेखी स्वरूपातली तिथं नोंद आहे ST कॅटेगरीमध्ये, तर आम्हाला सुद्धा ते ST कॅटेगरी लागू करा। कारण बरेचसे दिवस झाले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे 1947ला हा भारत देश स्वतंत्र झाला, पण बंजारा समाजाला आतापर्यंत स्वातंत्र्य मिळालेला नाही आहे। आमचे जे मुलं बाळ आहे, आमचे जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून कोसो दूर आहे, आमचा विकास झालेला नाही आहे। त्याकरिता सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला तुम्ही ST कॅटेगरीमध्ये बसवा, अन्यथा दिग्रसमध्ये नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडू। होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार। काय विचारायचं